समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। चिखली तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप। 12 गावांमध्ये जास्त प्रादुर्भाव। अनेक शेतकरी करतात पिके नष्ट। दुबार पेरणीचं संकट, शेतकरी चिंतेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाचा सामना करत कशीबशी पैशाची जुळवाजुळव केली आणि खरीपाची पेरणी केली। आता सोयाबीन पिकं चांगली बहरू लागली। मात्र अशातच सोयाबीन पिकावर हुमणी अळीने आक्रमण केल्याने उभी पिकं जळून जातात। थेट मुळं आणि खोडावर या अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना यातून कुठलंही उत्पन्न होणार नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपुढे ही पिके नष्ट केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। चिखली तालुक्यातील 12 गावांमध्ये या हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव आढळून येतोय। परिणामी अनेक शेतकऱ्यांना या उभ्या पिकांवर नांगर वखर फिरवावा लागतोय। हुमणी अळीचा प्रादुर्भाव नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नसल्याने त्यासाठी आर्थिक मदतही मिळत नाही। त्यामुळे सरकारने विशेष तरतूद करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। चिखली तालुक्यामध्ये हुमणी अळीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे शेत पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हणजे तिथं पेरणी करायचं सुद्धा काम शिल्लक उरलेलं नाही। त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे, कृषी विभाग जरी म्हणत असला की या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कुठली तरतूद नाही, परंतु आता सध्या अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनात जर हा मुद्दा कदाचित गाजला तर या शेतकऱ्यांना भारीवाशी मदत आणि नुकसान भरपाई मिळू शकते। यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या ज्या शेतकऱ्यांचं हुमणी अळीमुळे नुकसान झालेलं आहे, ही एक मोठी आपत्ती शेतकऱ्यावर आलेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या अनुषंगाने तातडीने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी।